मला खूप छान वाटलं आणि खूप दिवसांनी इतक्या महिलांना एकत्र बघितलं. त्यांनी छान छान परफॉर्मन्सेस केले आणि मला विशेष कौतुक वाटतं अनुजाताई आणि कौतिक सरांचं, कारण इतक्या लोकसंख्येला इतक्या लोकांना एकत्र आणणं आणि त्यांच्यासाठी असं काहीतरी क्रिएट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण आपलं प्रामाणिकपणे काम करत असतो, पण आमच्या कलाकारांसाठी जसं अवॉर्ड फंक्शन हा एक खूप सुंदर सोहळा असतो, तसं मला असं वाटतं की यांच्यासाठी सुद्धा इतके छान छान आपण आपल्या कला दाखवणं आणि इथे सगळ्यांसमोर आपण व्यक्त होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली पाहिजे. त्यांना बक्षिसं मिळणार आहेत, लकी ड्रॉज असणार आहेत, त्यामुळे हे खूप एक्सायटिंग आहे. आणि मला असं वाटतं की दरवर्षी हे असंच इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी साजरं करावं. थँक्यू सो मच. वर्धापन दिन आहे महाराष्ट्र बाजारपेठेचा, आणि कुठलीही संस्था किंवा बिझनेस ज्यावेळेस 7 वर्षापेक्षा जास्त चालतो तेव्हा त्याची सक्सेस होण्याचे चान्सेस हे 90%पेक्षा जास्त असतात. बरेचसे बिझनेस हे पहिल्या 2-3 वर्षामध्ये बंद होतात, 50 ते 60%. 5 वर्षामध्ये 10% बंद होतात, 7 वर्षामध्ये अजून 5%, म्हणजे 7 वर्षापेक्षा जास्त चालतात, ते दीर्घकाळ चालतात. त्या अर्थाने हा 7वा वर्धापन दिन अत्यंत महत्त्वाचा माइलस्टोन आहे. आणि कौतुकराव पाटलांचं खूप अभिनंदन वाटतं की गेल्या 7 वर्षामध्ये त्यांनी 50,000 महिलांना इथे एकत्रित आणलेलं आहे. आणि हे आणताना त्यांनी एक पॉझिटिव्ह गोष्ट ठेवलेली आहे. म्हणजे आजकाल आपण MLM मार्केटिंगमध्ये खूप प्रस्त आलो होतो आणि त्यांनी बरेचशा संस्था बदनाम झाल्या होत्या. पण ही MLM मार्केटिंग नसून महिलांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा बाजारपेठेत काही गोष्टी त्या ट्रिपला घेऊन गेलं जातं, त्यांना पार्टी दिली जाते, त्यांना बक्षीस दिलं जातं, त्यांना पैठणी दिली जाते, त्यांना मेडल दिलं जातं. तर हे ॲप्रिशिएशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे महिलांना आपल्या समाजामध्ये असंही ॲप्रिशिएशन खूप कमी मिळतं. परंतु कौतुकराव पाटलांचा हा जो महाराष्ट्र बाजारपेठेचा प्लॅटफॉर्म तुम्ही जर बघत असाल तर मॅक्झिमम 80% महिला आहेत तिथे. आणि हे खूप मोठं यश आहे त्यांचं की एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना त्यांनी एकत्रित आणलं आणि त्यांना एकत्रित ठेवलं. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि 7 नाही तर त्यांचे असे 70 वर्धापन दिन व्हावेत आणि ही संस्था खूप मोठी व्हावी असं त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. काउन्सरमध्ये आहेत का, पण ते थोडं लेडीज हँडल करा. सायलेन्स. काही नाही, महाराष्ट्र बाजारपेठ नावाची गेली 7 वर्ष खूप चांगली संस्था, उत्तम बाजारपेठ महिलांसाठी भरपूर काम करतात. आणि असं सगळं बघून आनंद होतो. मराठी माणूस उद्योगपती जेव्हा होतो तेव्हा मराठी माणसाला आनंद होणं साहजिक आहे. आणि कार्यक्रम फार उत्तम होता.
मला वाटतं महाराष्ट्र बाजारपेठ पुढे जाऊन काहीतरी मोठं करेल अशी आशा आहे. माझ्या बायकोने आग्रह केला, मला माहीत नव्हतं एवढं सगळं त्यांचं. तर बायकोच्या आग्रहास्तव मी आलो, पण आल्यानंतर मला कळलं की नाही, ती म्हणत होती ते खरं आहे आणि उत्तम काम करतात आणि मला माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया मदर्स डे आहे. ओके, उद्या मदर्स डे आणि मी पण एक आई आहे. तर मग आज मॅडमने सांगितलं मदर डेमध्ये इथे तर तुम्ही आपण काय सांगा, म्हणजे महाराष्ट्राची बाजारपेठ आहे ती खरंच लेडीजसाठी आहे. तर मग उद्या मदर्स डे आहे, तर उद्या बाजारपेठ निमित्त तुम्ही इथे आला 7व्या वर्धापन निमित्त. तर उद्या मदर्स डे असल्यामुळे आपण एक आईला काय सांगाल, मुलांना काय संदेश द्याल? आईला आपण काय सांगू शकतो, आईच आपल्याला मार्गदर्शन करत असते. आणि मदर्स डेच्या निमित्ताने सगळ्या माऊलींना चरणस्पर्श, त्यांच्यामुळे आपण आहोत. सगळे पुरुष आपण सगळे त्यांच्यामुळे आहोत. पुरुषांना उगाचच अहंकार असतो की आपण फार ग्रेट आहोत, पण त्याच्याशिवाय आपलं अस्तित्व नाही. त्यामुळे प्रत्येक माऊलीला सलाम. थँक्यू सर. प्रत्येक महिन्याला आमच्याकडे डिस्काउंट असतात, बक्षीस असतात आणि भरपूर काही ऑफर असतात आणि सभासदांना आम्ही नेहमीच दिलेलं आहे. याच्यापुढेही असं देत राहू. फक्त एवढंच बोलेल की महाराष्ट्र बाजारपेठच्या ज्या सभासद महिला इथे आल्या होत्या त्यांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलेले आहे आणि असेच सहकार्य, असेच प्रेम पुढे त्यांनी कायम आमच्यावर करावे, एवढेच बोलते. थँक्यू सो मच. नाही, असं काही नाही आहे. ॲक्च्युली महाराष्ट्रात नाव झालं म्हणजे जगभरात नाव झालं असंच आम्ही समजतो. पण तरी आम्ही जगभरात पोहोचण्याचा सरांचा जो प्रयत्न आहे, जिजूंचा जो प्रयत्न आहे तो तिथपर्यंत जाईल नक्कीच. आम्ही सगळे त्याच्या मागेच आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याच्यासोबत आहे. तर नक्की तेही स्वप्न पण लवकर पूर्ण करू. महाराष्ट्र बाजारपेठ असं एक व्यासपीठ आहे की जे प्रत्येक महिलांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने खंबीर स्वावलंबी करत असतं. आणि आज महाराष्ट्र बाजारपेठेचा 7वा वर्धापन दिन आहे. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे साहेब यांची जी मूळ संकल्पनाच होती ती की एक छोटंसं रोपटं लावलं, त्या रोपट्याचं खऱ्या अर्थाने भला मोठा वृक्ष झालेला आहे. आज 7 वर्षामध्ये आपण हा वृक्ष आपण वाढलेला पाहतोय. कारण की आपण पाहतो वटपौर्णिमेला महिला 7 फेऱ्या मारतात, त्या आपल्या खऱ्या अर्थाने नवऱ्याच्या आयुष्यासाठी. आणि या ठिकाणी आज सन्माननीय डॉक्टर कौतिक दांडगे साहेब, अनुजा मॅडम या ठिकाणी या 7 वर्षापर्यंत आज जी बांधणी केलेली आहे ती बांधणी जसं तुम्ही म्हणताय की येणाऱ्या प्रत्येक काळापर्यंत राहणार. कारण की 18,000 करोडचं उद्दिष्ट आहे. 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सुपर मार्केटचं उद्दिष्ट आहे आणि ते नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण की त्यांना खंबीर साथ महिलांची आहे. जैसे कि आपने कहा कि हर ज़िले में हर 36 ज़िला में डिस्ट्रिक्ट में 18,000 करोड़ का जो ध्यास रखा हुआ है वो पूरा होगा. क्योंकि यहाँ पर महाराष्ट्र बाजारपेठ के हर महिला एक ही नाम लेते हैं, क्योंकि डॉक्टर कौतिक दांडगे साहब का, क्योंकि वो सबके साथ मिलके रहते. एक महिला के साथ दिन गुजरना बेताब हो जाते हम लोग, लेकिन यहाँ पर सब मतलब 35 से 50 हज़ार महिलाओं के साथ एक अच्छा घरेलू व्यवहार अगर कोई करते हैं तो डॉक्टर कौतिक दांडगे साहब यहाँ करते हैं. इसीलिए आने वाले दिनों में एक ही नाम रहेगा, महाराष्ट्र बाजारपेठ. काफ़ी सक्सेसफुल हुआ 7 एनिवर्सरी, क्या बोलना चाहते थे? सक्सेसफुल हुआ, आप क्या बोलना चाहते हैं? महाराष्ट्र बाजारपेठेला 1 मे 2024मध्ये 7 वर्ष कंप्लीट झाले आणि 8व्या वर्षात पदार्पण आहे. या 7 वर्षामध्ये सभासदांचं, टीम लिडरांचं आणि माझे जे फाउंडर मेंबर आहे सभासद यांचं एवढं प्रेम मिळालं. आज तुम्ही बघताय की हॉल संपूर्ण भरलेला होता आणि आज 12 वाजले तरीसुद्धा इथे हॉलमध्ये सर्व माझ्या बहिणी होत्या. तर मला खूप अभिमान वाटतो की एवढ्या रात्रीपर्यंत इथे थांबणं, कारण खूप दुरून महिला इथे आलेल्या आहेत तरी पण 12 वाजेपर्यंत इथे थांबल्या. असं महाराष्ट्र बाजारपेठेत प्रेम आहे आणि असंच प्रेम त्यांनी अजून 18 वर्ष, कारण 18 वर्षामध्ये महाराष्ट्र बाजारपेठ 18,000 करोडचा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सुपर मार्केट आपल्याला ओपन करायचं आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिनी सुपर मार्केट. पहिले मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट, त्यानंतर पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट आणि आता ह्या वर्षामध्ये ठाणे आणि बोरिवलीमध्ये 2 सुपर मार्केट आपले मोठमोठे ओपन होतात. तर असंच प्रेम तुमचं राहू द्याल, कारण की आमचे स्टाफ, आमचे सहकारी लिंभोरे साहेब, सातपुते साहेब, सचिन श्रीधर साहेब हे माझे जे खंदेवीर आहेत, जवळच यांनी एवढं जवळच आज मेहनत घेतली आणि
आज मला म्हणजे काहीच करायचं काम पडलं नाही, त्यांनी माझा संपूर्ण भार उचलला. असे आमचे सचिन श्रीधर आणि निमोरे साहेब यांना मी धन्यवाद देतो की महाराष्ट्र व्यासपीठ जर 18,000 करोडचा झाला तर ते नक्कीच लखपती करोडपती होणार. आणि परत एकदा तुमचं मीडिया अशा पुष्करजी आणि संपूर्ण मीडियावाले, खूप मीडियावाले इथे आले होते, दिग्गज कलाकार इथे आले होते, दिग्गज सगळे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधले इथे आम्ही लोकांना बोलवलं होतं आणि त्यांचा सन्मान केला. एवढं महाराष्ट्रावरती प्रेम आहे. त्यामध्ये संपूर्ण सराव होते, जसं की डॉक्टर आहेत, वकील्स आहेत, मराठी ॲक्टर आहे, हिंदी ॲक्टर आहे, वेगवेगळ्या समाजामध्ये चांगलं चांगलं काम केले. आणि खास करून इथे आज म्हणजे वर्षा उसगावकर ताई आल्या होत्या आणि त्यांना एवढं खूप हे आवडलं. आणि त्याच्यासाठी परत अजून एकदा ओमप्रकाश शेट्टी सर आले होते, जे भारत मिशनचे प्रमुख आहे महाराष्ट्राचे. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र बाजारपेठेला प्रत्येक जे सवाल असेल प्रत्येक सवालाला आम्ही 5 लाखाचा इन्शुरन्स देणार आहे. त्यांनी आज इथे एवढं आव्हान केलं. मला खूप बरं वाटलं की एवढे मोठी व्यक्ती आज इथे आलेली आहे आणि महाराष्ट्रावर एवढं प्रेम आहे. तर मी सर्वांचं एकत्रितपणे धन्यवाद मानतो. असंच प्रेम, असाच आशीर्वाद, असंच सहकार्य आम्हाला 18,000 करोडपर्यंत कराल या अपेक्षेसह मी, माझी सौ अनुजा दांडगे, माझे पुत्र अद्विक दांडगे, भावी डिरेक्टर, 18,000 करोडचे मालिक, आणि खास औरंगाबाद इथे आलेल्या माझी लाडाची साली निकिता घोरपडे आणि माझी मुलीसारखी नम्रता सोनवणे ह्या पण इथे आलेल्या आहेत. आणि तुम्ही संपूर्ण तर सर्वांनी असंच माझ्यावरती प्रेम कराल या अपेक्षेसह मी डॉक्टर कौतिक दांडगे. धन्यवाद. थँक्यू. पेठचा हा 7वा वर्धापन दिन सोहळा आणि त्या निमित्ताने आम्हा दोघींनाही ते आमंत्रित केलं आहे. खरं तर मला फॅमिलीमध्येच आल्यासारखं वाटतं आहे. खूप छान वाटतं आहे, कारण इतकं सुंदर ॲटमॉस्फिअर आहे, सुंदर गाणी, लोकनृत्य, डान्स, सिंगिंग खूप छान वाटतं. आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हक्काने आम्हाला बोलवून आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतायत हे सगळे आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत. खरंच मला डॉक्टर कौतिक दांडगे सरांचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं. तुमचे आशीर्वाद, तुमच्या सदिच्छा सदैव आमच्या सोबत असू देत. आणि आजचा 7वा वर्धापन दिन सोहळा आहे, असे कैक सोहळे होत आहेत आणि प्रत्येक सोहळ्याला आम्हाला आमची इथे उपस्थिती दर्शवायला खूप आवडेल. धन्यवाद. नमस्कार, मी श्रुती पाटील. 7वा वर्धापन दिन आहे आणि 7 वर्ष सातत्याने डॉक्टर कौतिक दांडगे यांनी हे परिश्रम करून आज हा ब्रँड बनवला आहे महाराष्ट्र व्यापारपेठ. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यासाठी त्यांचं खूप कौतुक आणि आम्हाला खूप प्रेरणा मिळते अशा लोकांकडनं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गजांचे किंवा त्यात काम केलेल्या, चांगलं काम केलेल्या लोकांचं इथे येऊन ते सन्मान करतायत, सत्कार करतायत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आहेत. त्याबद्दल मला खूप छान वाटतं आहे. एक काय म्हणतात, कला जोपासण्याचं पण काम करतायत या अशा पद्धतीच्या कार्यक्रमातनं, या माध्यमातनं. तर मी त्यांना खूप शुभेच्छा देईन की अशीच अनेक वर्ष तुम्ही हे कार्यक्रम करत राहा. महाराष्ट्र व्यापारपेठ अजून उत्तमोत्तम प्रकारे लोकांना कळू देत, मोठं होऊ देत ही सदिच्छा. आणि खूप धन्यवाद की आम्हा दोघी बहिणींनाही. संजना पाटील, मला सांगायला आवडेल की आम्ही दोघींनी मालिका केल्यात, आमची व्यावसायिक नाटकं सुरू आहेत, परंतु पहिल्यांदा आम्हा दोघींना एकत्र इथे बोलवलं आहे. आम्ही जोडीने आलेलो आहोत, त्यामुळे 2 सख्ख्या बहिणी इथे आल्या याचा मला प्रचंड आनंद. त्याच्यासाठी डॉक्टर कौतिक सरांचं खूप मी आभारी असेन. आम्ही दोघी